पुणेकरांना आणि आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटणारा स्तुत्य असा कार्यक्रम सकाळनी घेतलेला आहे अभिजित पवारांच्या या इनिशिएटिव्हमुळे। सकाळ माध्यम ग्रुपनी आज जे यामधलं सगळं निरीक्षण केलंय तर आम्ही सन्माननीय अभिजित पवार यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करते। आणि दैनिक सकाळनी जो पुढाकार घेऊन जे आज पुणेकरांना एक नवीन क्रांती केलेली आहे त्यावर निश्चितपणे पुणेकर धन्यवाद देत आहे। फीडबॅक पण अतिशय चांगला आहे। तर चला बस न जाऊया या उपक्रमाला आज पुणेकरांनी नक्कीच खूप चांगला भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे। पुणा गाडगीळ ज्वेलर्सचे दाजीकाका गाडगीळ आणि त्यांचा नातू सौरभ गाडगीळ यांनीही सकाळ माध्यम समूहाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसनं प्रवास केला। त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी गंधाली बोकरेनं। निमित्ताने पुणा गाडगीळ ज्वेलर्सचे दाजीकाका गाडगीळ आणि त्यांचा नातू सौरभ गाडगीळ म्हणजे जवळपास आजोबा आणि नातू हे दोघं जण बसने प्रवास करत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काका तुम्ही बसने प्रवास करत आहात, आजच्या प्रवासाविषयी काय म्हणणं आहे तुमचं? आजचा हा प्रवास अतिशय चांगला होईल आणि ह्याप्रमाणे जर बसने सगळं हे व्यवस्थित हे केलं तर मला कायमचा प्रवास सुद्धा चांगला होईल। आणि आज जनतेकरता म्हणूनसाठी मी 1,01,000 रुपये दिलेले आहेत देणगी म्हणूनसाठी की जनतेचं काम व्हावं ही मनापासून माझी इच्छा। आणि असाच प्रवास जर ह्याने केला बसने केला बसने चांगल्या प्रकारे हे केला तर बस निश्चित पुढे चांगल्या तऱ्हेने वाट करेल आणि लोकांची सोय होईल असं मला वाटतं। आपण काकांचे नातू आहेत सौरभ गाडगीळ त्यांच्याशी आपण बोलूयात। तुम्ही पण आज बसने प्रवास करताय, याच्या आधी कधी केलेला का? जर केला असेल आणि जर आज केला असेल तर किती वर्षांनी केला? मी बसचा प्रवास केला एक 5-6 वर्षापूर्वी। मी इकडे चिंचवडला बसने गेलो होतो एकदा आणि त्यावेळेला बसने नुसतं गेलो अनुभव म्हणून घ्यायला, पण आजचा अनुभव खूप वेगळा आहे, चांगला आहे। का भर वस्तीतनं बस घेतलेली आहे आणि मला वाटतं एक चांगला ऑर्गनायझेशन हे केलेला प्रकार आहे इकडे मध्ये की बसेस वेळेवरती येत आहेत, लोकांना बसेसचा उपयोग कसा होईल याचा पूर्ण कल्पना मिळते आणि हा एक चांगला उपक्रम आहे। वाटतं अशा वातावरणात जर का रोज प्रवास करता आला तर लोक गाड्या किंवा टू व्हीलरचा वापर कमी करतील आणि बसने नक्की प्रवास करू शकतील। आणि मी स्वतः सुद्धा की गाडी वापरण्यापेक्षा बसने येणं शक्य असेल तर नक्की करीन। आणि आज असं म्हणतो आपण की आजचा जो प्रकार आहे बसेसचा हाच प्रकार पुढे मेंटेन केला गेला तर वाटतं नक्की हा उपक्रमाला सक्सेस मिळेल आणि हा प्रवास खूप चांगला वाटतो। आज गंमत येते, अनुभव चांगला आहे आणि वाटतं ह्या शुभेच्छा सगळ्यांसाठी आणि ग्राहकांचा नक्की फायदा होईल। तुम्ही सांगितलं की 5-6 वर्षांपूर्वी एकदा प्रवास केलेला आणि त्यानंतर आज करताय तुम्ही हा प्रवास, तर त्यातही काही तुम्हाला बदल वाटला का? मला वाटतं बदल म्हणजे आजचा दिवस खूप बसेस संख्या खूप आहे, प्रवास असे ऑर्गनाइज्ड आहे आणि मला वाटतं हा एक आजचा दिवस वेगळा म्हणता आपल्याला येईल। खरी कसोटी या पुढची आहे की हे रोज जर का टिकलं आणि याप्रमाणे वाढत गेलं तर त्याचा प्रवास नक्कीच होईल। आज दुपारी मुलगा लागता मुलाला बसने यायचा आहे, त्या दुपारी मी त्याला घेऊन बसने जाणार आहे। तर मला वाटतं जसं परदेशात लोक बसने जाणारे उत्सुक असतात हेच पुण्यात व्हायला दिवस फार दूर नाहीयेत। आपण चांगल्या प्रकारे हँडल केलं तर जसं आपण म्हणतो न्यूयॉर्कला मी बस राईड घेतली अशी लोक म्हणते मी पुण्याला बस राईड घेतली म्हणून। तर एकूणच आपण पाहिलं की पुणा गाडगीळ ज्वेलर्स यांची तिसरी पिढी सुद्धा आणि शिवाय आजोबा सुद्धा त्यांचे हे दोघं जण आज बसने प्रवास करतात। त्यांचं सुद्धा इतर व्यक्तींप्रमाणेच म्हणणं आहे की अगदी सकारात्मक दिशेने जर पीएमपीएलने प्रवास केला तर सर्वांनाच चांगली सुविधा उपलब्ध होईल। कॅमेरामन सुनील डांगेचा गंधाली बोकरे, साम मराठी, पुणे। आपण बघितलं पुणा गाडगीळ ज्वेलर्सचे मालक म्हणजे अख्खे आजोबा आणि नातू यांनी असा हा अनोखा बस डेचा प्रवास आज अनुभवलेला आहे। खूप आनंदी आहेत ते। अनेक सेलिब्रिटीजनीही पुण्यातल्या या बस डेला पाठिंबा दाखवलेला आहे। अभिनेता आनंद इंगळे आणि भार्गवी चिरमुले यांनीही आज बसनंच प्रवास केला। सेलिब्रेट होतोय, नेहमी आपण म्हणतो की सेलिब्रिटी कधी बसने प्रवास करत असतील का, म्हणजे आता सेलिब्रिटी झाल्यानंतर, पण आज सगळ्या सेलिब्रिटी पुण्यातल्या बसने प्रवास केला। आपल्या सोबत आता आहे आनंद इंगळे आणि अर्थात भार्गवी चिरमुले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कसा एक्सपिरियन्स आहे त्यांचा। भार्गवी, बसमधनं फिरण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे आजचा आणि आनंद सोबत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मुंबईची आहे, मी लहानाची मोठी मुंबईत झाली आहे,
सो मुंबईत म्हणजे लहानपणापासून BSTने प्रवास करायची सवय होती. म्हणजे तू असं म्हणालीस की सेलिब्रिटी झाल्यानंतर बसने प्रवास करतात का, तर माझा एक छोटासा BSTचा किस्सा असा आहे की मी बसमध्ये होते आणि बसमध्ये त्याला TV ही नवीन कन्सेप्ट होती आणि एकापेक्षा एकचा प्रोमो चालू होता आणि मला कंडक्टर म्हणाला, मॅडम तुमचा प्रोमो चालू आहे, म्हणजे तुम्ही दिसताय टीव्हीवर. सो माझ्यासाठी बसने प्रवास करणं म्हणजे आपण सेलिब्रिटी नाही आहोत का आहे हा प्रश्नच येत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून देशाचं पेट्रोल वाचवू शकत असू किंवा आपण त्यातनं काही चांगला हातभार लावू शकत असू तर मला करायला ते नक्की आवडतं. पुण्यात इतके दिवस बसेसची इतकी सोय नव्हती, पण आता जर झाली तर मी नक्कीच पुण्यातही बस वापरीन. मला अजिबात काही वाटत नाही आणि मी एन्जॉय करते बस, लोकल ट्रेन असा प्रवास करणं. आणि आनंद बरोबर म्हणजे सोने पे सुहागा चालेल. आनंद तर टिपिकल पक्का पुणेकर आहे, त्यामुळे पुण्यातल्या या बदलत्या चित्राबद्दल काय तुझं म्हणणं आहे? येस, डेफिनेटली इट्स अ सोशल कॉज. म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या पुण्यासाठी, माझ्यासाठी, की पुण्याचं ट्रॅफिक हा जेन्युइनली एक मोठा प्रॉब्लेम होत चालला होता, झालाच होता. म्हणजे ज्या पद्धतीने गर्दी, ज्या पद्धतीचा ट्रॅफिक जॅम्स, मुंबई आणि पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये एक मोठा फरक असा आहे. कारण मुंबईमध्ये पण मी असतो, पुण्यात पण असतो, की मुंबईचं ट्रॅफिक जरी असलं तरी मुंबईचं संपूर्ण ट्रॅफिक हे अत्यंत डिसिप्लिन ट्रॅफिक आहे. आणि जर कुठे आम्ही कमी पडत असू पुणेकर तर ते इथे, आणि हे मान्य करायला काहीच प्रॉब्लेम नाही, की आम्हाला ट्रॅफिकचा सेन्स मुद्दाम शिकायला हवा आहे. कारण आहे जिथून गाडी घालायची, आहे तिथून पुढे जायचं, असं करत करत स्वतःबरोबर इतरांची कोंडी करणारे आमचे दुचाकीस्वार आणि इवन चारचाकी रिक्षेवाले, तर हा एक ह्या अर्थाने फार महत्त्वाचा संदेश आहे की एकतर पेट्रोल ज्या पद्धतीने आज महाग होत चाललं आहे, ज्या पद्धतीने आज आपण ते वाचवलं पाहिजे, म्हणजे जसं आपण म्हणतो मनी अर्न इज मनी गेन, त्याच पद्धतीने हे आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार हा पण व्हायला हवा की जर मला माझं खाजगी वाहन वापरायचं नसेल तर त्याच्या सोडीची चांगली मी सर्व्हिस देऊ शकतो का. म्हणजे ट्रान्सपोर्ट जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो तितकाच चांगला आहे का. म्हणजे आज कितीतरी म्हणजे ह्या निमित्ताने जसं मी माझ्यावर एक सांगितलं की ही गरज आम्हाला आहे की आम्ही चांगलं वागलं पाहिजे, तसंच हे बस PMT किंवा यांची सुद्धा ही गरज आहे की सगळ्या बसेस चांगल्या अवस्थेत आहेत ना हे पाहणं. आणि बस डेचा रिस्पॉन्स तुम्ही बघता आहात गेले ऑलमोस्ट 6-10 दिवस सकाळ पेपरवाल्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हे लावून धरलेलं आहे. आणि हे जनजागृतीचा फार मोठा काय म्हणूया त्याला आपण भाग आहे. आणि मला फार महत्त्वाचं वाटतं की आजच्या दिवसात वेळात वेळ काढून बसनी प्रवास करणं ही मला माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. की जर प्रत्येकाने आपापली रिस्पॉन्सिबिलिटी उचलली तर खरोखरीच हे महत्त्वाचं आहे की पुण्यातल्या ट्रॅफिकला शिस्त लागणं ही अत्यंत महत्त्वाची गरज होती. आणि त्या दृष्टीने हे एक पहिलं पाऊल आहे. आणि हे इथेच थांबू नये, ही पावलं पुढे जात राहावीत असं मनापासून मला वाटतं. आणि मी पक्का पुणेकर भरपूर बोललेला आहे, मनातलं त्याने ओतप्रोत सगळं लोकांसमोर बोलून दाखवलंय. पण तू मुंबईकर होतीस, आता तू पुणेकर झाले, तुझं सासर इकडे, त्यामुळे एक ही जी चळवळ आपण म्हणूया ह्याला, कारण चळवळच कायम चालू राहते, कारण एखादा इव्हेंट तिथेच संपतो. त्यामुळे काय सांगशील या चळवळीबद्दल, या कशा प्रकारचं स्वरूप इथे कायम असावं? मुळात सगळ्यात आधी अभिनंदन करायचंय मला सकाळच्या टीमचं की त्यांनी हा एवढा मोठा अजेंडा घेतलाय आणि चळवळ चालू केली, जी म्हणजे इव्हेंटच्या पलीकडे जाऊन चळवळ चालू ठेवली आहे. सो मला असं वाटतं की ह्याचा नक्की आम्ही हातभार लावू. पुन्हा एक जो आनंदी काढलेला मुद्दा की तेवढी छान तोडीच ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल तर का नाही वापरणार, लोकल किंवा BST वापरण्यामागचं कारण तेच आहे की उत्तम व्यवस्था, तेवढी जर व्यवस्था ठेवली तर आम्हीही सगळे बसने प्रवास करू. कारण इतके दिवस पुण्याची बस हा एक थोडा जोकचा विषय होता की काय बसेस आहेत वगैरे, पण आता जर एवढ्या उत्तम बसेस असतील तर वापरायला काहीच हरकत नाही आहे. आणि आता ही सासरची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी नक्कीच आणि एक शहर वाचवण्याच्या दृष्टीने निमित्ताने सासरच्या वळण लावता आलं तर ते लावावं असं नाही जोक सपाट, पण नक्कीच मला हातभार लावायला आवडेल. आणि ज्या प्रमाणात आज सगळं वापरलं जात आहे, सगळ्या बसेस म्हणा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण म्हणूया, त्याला मी नक्की हातभार लावीन. आणि पुन्हा एकदा सकाळचं मनापासून आभार की त्यांनी असं केलं. त्या निमित्ताने आम्ही पुण्याच्या मी बसमध्ये चढले पहिल्यांदा, सो आता मला हरकत नाही आहे, ज्या ब्रेक थ्रू झाला आता मी बस वापरू शकते पुढे. मी पक्का पुणेकर असून सुद्धा मला आठवत नाही गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये मी बसमध्ये बसलो असेल. म्हणजे ती कधी वेळच आलेली नाही.
कारण ज्या पद्धतीचा पब्लिक ट्रान्सपोर्ट बसचा होता तो नक्कीच आता मला वाटतं त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर सुधारलेला आहे. आणि BST वाल्यांचं PMT वाल्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी. आणि अत्यंत मनापासून शुभेच्छा की हा उपक्रम सकाळवाल्यांनी ज्या पद्धतीने राबवला आणि ज्या पद्धतीने जनजागृतीसाठी, म्हणजे ही नुसतीच एक रन फॉर फन म्हणजे तोही अत्यंत महत्त्वाचाच भाग आहे, तोही एक अत्यंत उत्कृष्ट उपक्रम आहे. पण तेवढ्यापुरतं न राहता आज एक सोशल कॉज, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ज्या पद्धतीने हा उपक्रम राबवला गेला, खरोखरीच हॅट्स ऑफ टू देम. आणि म्हणूनच आम्ही पण या संपूर्ण उपक्रमात सहभागी झालेलो आहोत. आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम मराठी, पुणे. तर गायक सलील कुलकर्णी यांनीही आपल्या मुलासह बसनं प्रवास करून त्याला नेहमी बसनंच प्रवास करण्याचा सल्ला दिलाय. आज पुणे बस डेच्या निमित्तानं बऱ्याच सेलिब्रिटींनी पुण्यामध्ये बसमधनं प्रवास केलेला आहे. आपल्या सोबत आता आहे संगीतकार गायक सलील कुलकर्णी आणि त्याचा मुलगा आणि अर्थात छोटा गायक शुभंकर कुलकर्णी. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचा हा एक्सपिरियन्स बसच्या प्रवासाचा कसा आहे. सलील, तू पक्का पुणेकर आहेस, त्यामुळे काय सांगशील या नवीन ही जी मोहीम चळवळ सकाळने सुरू केली आहे बस डेची, एक बसने प्रवास करण्याची, याबद्दल या सर्व त्यांचं स्वागत कसं करशील? मुळात मला असं वाटतं कुठलीही गोष्ट संघटितपणे एकत्र होणं ही तितकी सुंदर गोष्ट आहे की लोकांना एकमेकांचं सगळं पटून इतकी लोक एकत्र येऊन काहीतरी करतायत. आणि मी लहानपणी खूप बसमध्ये फिरलेलो आहे, त्यामुळे मला खूप मजा येते. मी खूप दिवसांनी PMTत बसलोय आणि आजही मला वाटतं जर याची फ्रिक्वेन्सी दणदणीत असेल तर लोक कशाला सिग्नलला थांबतील आणि एवढा दूर इथे मस्त बसमध्ये बसायचं, गप्पा मारायच्या, पुस्तकं वाचायची, गाणी ऐकायची. त्यामुळे जर तसंच घडलं तर मला असं वाटतं की बस सेवा जोरदार सुरू होईल पुण्यामध्ये आणि मला स्वतःला खूप आवडेल असं झालं तर. शुभंकर, तू आज पप्पांसोबत बसने प्रवास करतोय, कसं वाटतंय बसमध्ये? मी पहिल्यांदा बसमध्ये बसलोय, नाहीतर मी गाडीने किंवा रिक्षाने जातो, त्यामुळे खूप मजा येते मला. मग आता येणार पुन्हा बसने? हो. ओके सलील, पुण्यामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यांकडे भरपूर गाड्या आहेत आणि ट्रॅफिक त्यामुळे जाम होतं, लोक सगळेच गाडीने प्रवास करतात, पब्लिक ट्रान्सपोर्टला सपोर्ट मिळत नाही, पेट्रोल खूप वाया जातं, जास्तीत जास्त त्याचा कमी वापर करायला हवा. खरं तर हे एकंदरीत सगळ्या गोष्टी समोर ठेवल्यावर तुला काय सांगावंसं वाटतं या डेच्या निमित्ताने? मला वाटतं हा जो रंग आहे माझ्या टी-शर्टचा, तो जर टिकवायचा असेल निसर्गामध्ये तर हे सगळं पाळायला लागेल आणि हा रंग टिकला तर हे टिकेल असं आहे. त्यामुळे ते हिरवा रंग असेल तर वाघ टिकतील आणि आपल्याला हे पुढच्या जनरेशनला जर खरे वाघ दाखवायचे असतील, नुसते चित्रातले नाही, तर आपल्याला सगळ्यांना हे छोटे छोटे प्रयत्न करत असतो, एक मोठा प्रयत्न होईल. आणि आपण नुसतंच म्हणतो सृष्टी वाचवा, हिरवं सगळं करा, पण असे सगळे प्रयत्न त्याला हातभार लावणारे असतात. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. जसं सलील आता म्हणाला की ग्रीन म्हणजे हिरवा रंग टिकवा तर आपले वन्यजीव टिकतील आणि खरं तर ह्या उपक्रमातनं या सगळ्या नवीन गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत ज्या आजच्या पुणे बस डेचं खास निमित्त असायला हवं. कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम मराठी, पुणे. आपण बघितलं की पुण्यातले अनेक सेलिब्रिटी ही या पुणे बस डेला आपला पाठिंबा देत आहेत. आज सगळीकडे पुणेकरांसोबतच हे सेलिब्रिटी ही बसनं प्रवास करत आहेत. नक्कीच हा पाठिंबा त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे तो कौतुकास्पद आहे. पुणे बस डे निमित्ताचा हा जो विशेष कार्यक्रम आपण आयोजिला आहे त्यामध्ये इथे घेतो एक छोटीशी विश्रांती.